तुरीची आणि मुगाची डाळ आपण नेहमीच खातो, पण एकदा हा आंबट तिखट चवीचा मसूर डाळ फ्राय घरी नक्की ट्राय करून बघा. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी मसुराची डाळ घेतली. त्यानंतर कुकरमध्ये धुतलेली डाळ, यामध्ये डाळ भिजेल इतपत पाणी आणि थोडंसं हळद टाकून आपण कुकरच्या 3 शिट्ट्या करून डाळ शिजवून घेणार आहोत. डाळ शिजल्यानंतर कढईमध्ये तेलामध्ये हिंग, जिरं आणि मोहरीची फोडणी करून घ्यायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं आलं लसणाची पेस्ट घालून व्यवस्थित 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे. कांदा मी इथे उभा चिरून घेतलेला आहे. उभा चिरलेला कांदा घालायचा. कांदा व्यवस्थित सोनेरी रंगाचा होईस्तर परतून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टमाटा, थोडेसे मटारचे दाणे घालायचे. मटारचे दाणे ऑप्शनल आहेत. 3-4 मिनिटं झाकण ठेवून टमाटा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. टमाटा शिजल्यानंतर यामध्ये थोडे बेसिक मसाले घालायचे. तर मी इथे थोडीशी हळद, लाल तिखट आणि 1 चमचा सांबार मसाला घातलेला आहे. व्यवस्थित मिक्स करायचंय. यामध्ये शिजलेली डाळ, घट्ट पातळ कसं पाहिजे त्यानुसार पाणी, चवीप्रमाणे मीठ घालून यामध्ये भिजवलेलं चिंचेचं पाणी घालायचंय. एक उकळी काढायची आहे आणि मस्त अशी आपली आंबट तिखट मसूर डाळ फ्राय खाण्यासाठी तयार. रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा.